आपण अनेकदा आपल्या आयुष्यात लोकांना बदलण्याचा, त्यांना समजवण्याचा किंवा त्यांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण जसं जसं आपण हे करतो, तसं तसं आपल्या मनाची शांती, आनंद आणि ऊर्जा कमी होत जाते. हे खरं आहे ना? नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवरती. या समस्येवर उपाय म्हणून मेल रॉबिन्स यांनी पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं नाव आहे द लेट देम थेअरी. या पुस्तकामध्ये त्या सांगतात की इतरांचं वागणं, त्यांचे निर्णय, त्यांची मते हे तुमच्या हातात नसतं. मग सतत त्यांनी असं का केलं किंवा त्यांनी माझं का ऐकलं नाही यावर विचार करून स्वतःचं आयुष्य का बिघडवायचं. त्याऐवजी एक सोपं तत्व स्वीकारा, ते म्हणजे लेट देम, म्हणजे त्यांना तसंच राहू द्या. आणि दुसऱ्या बाजूला लक्ष केंद्रित करा ते स्वतःवर, म्हणजे लेट मी काय करू शकतो, मी कसं प्रतिक्रिया देऊ शकतो, माझ्या आनंदासाठी मी काय निवडू शकतो. या पुस्तकाची विशेषता म्हणजे हे तत्व खूपच साधं वाटतं, पण ते आपल्या नात्यांमध्ये तणाव हाताळण्यात आणि वैयक्तिक आनंद मिळवण्यात विलक्षण बदल घडवून आणू शकतं. आता बघूया पुस्तकाचा मुख्य विचार. मेल रॉबिन्स हे सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक आहेत. त्यांनी या पुस्तकात एक साधा पण प्रभावी सिद्धांत मांडला आहे. ते म्हणजे लेट देम, म्हणजे इतरांना त्यांच्या पद्धतीने राहू द्या. आणि दुसरं म्हणजे लेट मी, म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. आपण बऱ्याचदा वेळ, ऊर्जा आणि भावना इतरांना बदलण्यात, त्यांना आपलं मत पटवून देण्यात किंवा त्यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्यात घालवतो. पण प्रत्यक्षात आपण कोणालाच बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. तर लेट देम म्हणजे नक्की काय? इतर लोकांनी जर एखाद्या पार्टीला जायचं नाकारलं तर त्यांना जाऊ देऊ नका. असा हट्ट न धरता लेट देम म्हणा. तुमच्या नात्यातला एखादा मित्र किंवा जोडीदार तुम्हाला अपेक्षित तसं वागत नसेल तर त्याला बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करू नका. त्याऐवजी लेट देम म्हणा. लोकांनी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं तर त्यांच्यावर राग न काढता त्यांना बोलू द्या असं ठरवा. असं केल्याने तुम्ही स्वतःला अनावश्यक तणावापासून वाचवता. आता बघूया लेट मी म्हणजे काय. मी कसं प्रतिक्रिया देतो हे माझ्या हातात आहे. मी माझा वेळ कुठे गुंतवतो, कोणत्या लोकांसोबत राहतो हे मी ठरवतो. मी माझं मन शांत ठेवतो की नाही हे माझ्यावर अवलंबून आहे. लेट मी मुळे आपण स्वतःला प्राधान्य देतो आणि जीवनाचं नियंत्रण परत स्वतःच्या हाती घेतो. आता मानसशास्त्रीय आधार बघूया. मेल रॉबिन्स म्हणतात की जेव्हा आपण इतरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मेंदूवर ताण वाढतो. कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढतो, म्हणून आपलं मन अस्थिर होतं. निगेटिव्ह इमोशन्स वाढतात आणि नाती ताणली जातात. आनंद हरवतो. पण जर आपण लेट देम ही पद्धत स्वीकारली तर मेंदू रिलॅक्स होतो आणि आपण शांत व आनंदी राहू शकतो. हा सिद्धांत कुठे लागू होत नाही हे अगदी महत्वाचं आहे. मेल रॉबिन्स यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लेट देम म्हणजे सगळं दुर्लक्ष करणं नाही. काही ठिकाणी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ धोकादायक परिस्थिती. समजा कोणी दारू पिऊन गाडी चालवत असेल तर तुम्ही फक्त लेट देम म्हणू नका. त्यांना थांबवणं हे खूप आवश्यक आहे. किंवा आपल्या हक्कासाठी उभं राहणं. उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी पगार वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजांसाठी आवाज उठवणं हेही तितकंच आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही लेट देम म्हणू शकत नाही. किंवा एखाद्याने त्याची सीमा ओलांडली तेव्हा. जर तुमच्यावर सतत कोणी अन्याय करत असेल तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी आवाज उठवावाच लागतो. म्हणून यावेळी लेट देम म्हणू नका. आता बघूया पुस्तकातील शिकवण. इतरांना जसं आहे तसं स्वीकारा. त्यांचं वर्तन तुमच्या हातात नाही, पण तुमची प्रतिक्रिया मात्र तुमच्या हातात आहे. लेट देम मुळे तुम्हाला इमोशनल पीस मिळतो आणि लेट मी मुळे तुमचं फोकस परत तुमच्यावर येतो. आता याचा आयुष्यातील उपयोग बघूया. नातेसंबंधात कसा उपयोग होतो. मित्र, कुटुंब किंवा जोडीदार तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. त्यांना तसंच राहू द्या. तुम्ही स्वतःच्या भावना सांभाळा.
किंवा कामाच्या ठिकाणी बॉस किंवा सहकारी तुम्हाला न पटणारं वागत असतील तर उगाच त्याचा त्रागा करून घेऊ नका, कारण त्यांचं वर्तन बदलणं तुमच्या हातात नाही, पण तुमचं प्रोफेशनल वर्तन हे तुमच्याच हातात आहे. किंवा सोशल मीडियावर लोक तुमच्यावर टीका करतात, नकारात्मक कमेंट्स करतात, तेव्हा म्हणायचं लेट देम. आता बघूया पुस्तकातील निष्कर्ष. मेल रॉबिन्स यांचं द लेट देम थेअरी हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं? ते हे शिकवतं की लोकांना बदलण्याचा प्रयत्न थांबवा, त्यांना आहे तसंच राहू द्या. तुमचं लक्ष तुम्ही स्वतःवर केंद्रित करा. त्यामुळे तणाव कमी होतो, नाती निरोगी होतात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने शांत, आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगू शकता. हा सिद्धांत अगदी सोपा आहे, पण जर तुम्ही तो प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात आणला तर तुम्ही खूप हलके, निर्धास्त आणि आत्मविश्वासाने भरलेले वाटाल. तर आजची बुक समरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन बुक समरीमध्ये. तोपर्यंत शांत रहा, स्वस्थ रहा, निरोगी रहा. धन्यवाद.